राज्यात लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे। अशातच राज्यात प्रचार सभांचा धडाका सुरू आहे। पण ठाऊक आहे का, मोदी महाराष्ट्रात किती सभा घेत आहे? मोदी महाराष्ट्राच्या जीवावर पुन्हा पंतप्रधान होणार का? शिवसेना, राष्ट्रवादी सारखे पक्ष सोबत असताना मोदी वयाच्या 73व्या वर्षी एवढे जोमाने का फिरता आहे? हेच आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। पण त्याआधी व्हिडिओला लाईक करा आणि अशाच जबरदस्त बातम्यांसाठी बातमी महाराष्ट्राची ह्या चॅनेलला सबस्क्राईब करा। तर आता वळूयात विषयाकडे। वयवर्ष 73 आणि प्रचार सभांचा धडाकाच मोदींनी महाराष्ट्रात सुरू केला आहे। महाराष्ट्रात एकूण 5 टप्प्यात निवडणूक होणार आहे। त्यात आता येऊ घातलेल्या 7, 13 आणि 20 मेच्या निवडणुकांकडे मोदींनी विशेष लक्ष दिलेलं आहे। माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, मुंबई, सोलापूर अशा अनेक ठिकाणी भाजपसाठी ही लढाई प्रतिष्ठेची मानली जात आहे। महाराष्ट्रात एकूण 48 मतदारसंघ आहे। त्यातच महाराष्ट्रात भाजपने स्वतःच्या पक्षाचे जवळजवळ 28 उमेदवार दिले आहेत। उर्वरित जागेवर शिंदे गटाचे 12 तर अजित पवार गटाचे 4 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत। पंतप्रधान मोदी यांच्या सोमवारी आणि मंगळवारी प्रत्येकी 3 सभा होणार आहेत। महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी सोमवारी सोलापूर, कराड आणि पुणे येथे तर मंगळवारी माळशिरस, धाराशिव आणि लातूर येथे प्रचार सभा होणार आहेत। म्हणजेच मोदी 2 दिवसात 6 सभा घेणार आहे। उत्तर प्रदेश नंतर महाराष्ट्र हे सर्वात जास्त मतदारसंघ असणारे देशातील दुसऱ्या क्रमांकाचे राज्य आहे। महाराष्ट्रात भाजपला जास्त सीट्स निवडून आणता आल्या तरच मोदी पुन्हा पंतप्रधान होऊ शकतील। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, बातमी महाराष्ट्राची चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला पुढचा व्हिडिओ कुठल्या विषयावर बघायला आवडेल हे कमेंट करून नक्की सांगा।